नमस्कार. आई माऊलीचा उदो उदो. सुमारे 400 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या तुकाराम महाराजांच्या हाताने पावन झालेल्या या प्रति पंढरपूर नगरीमध्ये सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. 1932 साली स्थापन झालेले हे आमचं दैवत. या इकडे ही जी देवी आहे ही आमच्या सर्वांचं रक्षण करते. ब्रिटिश काळापासून ह्या देवीने या वडाळा, नायगाव, परळ या भागामध्ये ते स्थापन करून स्थानिकांना सदैव त्यांच्या 9 दिवस येथे येऊन त्यांच्या आशीर्वादाने या पूर्ण धरतीला पावन केलेले. येथील आम्ही लहानपणापासून आमचे जे पूर्वज होते, आजोबा, वडील, आमचे सगळे महिला वर्ग, सगळ्यांपासून हे आम्हाला मिळालेले संस्कार आहेत की हे 10 दिवस आम्ही या देवीच्या उत्सवामध्ये पूर्णपणे तल्लीन होऊन येते लोकांची सेवा करतो. आणि बरेचसे कार्यक्रम आहेत आम्ही येथे राबवतो. सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक. तुम्ही पाहू शकता देवीचे हे पावन रूप पाहून प्रत्येकाच्या मनात असं असतं की बस या इथे मैदानात आल्यावर त्यांचे पाय इथून निघत नाही. ही अशी ही आमची देवी आहे, वडाळा गावदेवीचा उदो उदो. नमस्कार. स्वातंत्र्यपूर्व काळात 1932 साली या गावदेवीची स्थापना झाली. जुने स्वातंत्र्यसाली जेव्हा होते त्या लोकांनी इथे मुस्लिम बांधव, ख्रिश्चन बांधव, तसेच मराठी लोक, आगरी लोक, कोळी लोक या सगळ्यांनी मिळून देवीची स्थापना केली. एकोपाचं प्रतीक म्हणून ही गावदेवी स्थापना केली. याचे 9 दिवस आम्ही सगळे लोक, आमचे काम, सगळे आमचे प्रायोरिटी आमचे सोडून आम्ही लोक या देवीची सेवा करतो आणि देवीचा आशीर्वाद कसा मिळावा यासाठी प्रयत्नशील असतो. त्या गावदेवीचं महत्त्वाचं म्हणजे सर्व समाजाची लोक इथे एकटवतात व त्या रीतीने ती लोक 9 दिवस इथे उत्सव करतात. आणि त्या उत्सवाला आणि देवीचं जेवढं जास्तीत जास्त कशी पूजा अर्चना कशी चांगली व्हावी त्याच्यावर आम्ही विचार करत असतो. मंडळाचे सांस्कृतिक, शैक्षणिक व इतर काही उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो. ते आमचे 94 वर्ष आहेत. यापुढे आम्ही लवकरात लवकर शतक महोत्सवाकडे जात आहोत आणि जर जातो आता त्या देवीला म्हणजे 100 वर्षाचं जे विजन आहे त्याने आत्ताच प्लॅनिंग करून आम्ही ठेवत आहोत की जाणीव अजून लोकांना, भाविकांपर्यंत ही देवी कशी पोचावी त्याचा विचार आम्ही करत आहे. नमस्कार. या गावदेवीचा उत्सव आणि कमी अवधीमध्ये आम्ही पूर्ण तयारी केलेली असतो याची. आणि मग तर गणेशोत्सव झालेला असतो आणि त्यानंतर फक्त 15 ते 20 दिवस आमच्या हातात असतात. त्या 15 ते 20 दिवसात संपूर्ण कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी, विभागातील नागरिक आम्ही सगळे एकत्र येऊन नियोजन करतो आणि कमी अवधीमध्ये हा उत्सव किती मोठा करता येईल याचे आम्ही प्रयत्न करतो आणि ते यशस्वी करून दाखवतो. आज आपल्या देवीच्या उत्सवामध्ये जी सजावट केलेली आहे, जी आपण पाहताय की एवढे छान पुरातन मंदिराचे जे देखावा आहे, आता बरीच लोक पुन्हा पुन्हा येतात बघायला की किती छान हे स्तंभ आणि सर्व केले. हे अविनाश पवार गुरुकुल इव्हेंट यांच्यातर्फे आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे फार त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवर ध्यान देऊन आणि तुम्ही लाईट्सचे अरेंजमेंटसुद्धा बघू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही देवीचं रूप पाहता, ज्या देवीच्या चेहऱ्यावर असलेले जे तेज आहे, इथे येणारे भाविक परत जाताना देवीचं दर्शन आणि हे मूक दर्शन आहे ते घेऊन जातो आणि देवी कायम त्यांच्या स्मरणात आहे. हे आमचं वड्यातील एक गावदेवी म्हणजे आमची एक संपूर्णपणे माताच आहे. मातेच्याबद्दल, पूजा अर्चेबद्दल मी एवढं सांगू इच्छितो की मातेची पूजा ही सकाळी नित्यनेमाप्रमाणे सकाळची आरती केली जाते, सायंकाळची आरती असते आणि त्याचप्रमाणे आमचं उद्दिष्ट असतं की प्रत्येक भाविकाचा हातभार लागायला पाहिजे. या उद्दिष्टातून आम्ही म्हणजे प्रत्येकजण एक आपला हार आणतो, नैवेद्य आणतो. त्याप्रमाणे वड्यातील महिला भाविक असतात, ह्या प्रत्येक ओटी आणल्या ते त्या ओटीचा आम्ही महिलेला सन्मान देऊन ती ओटी वाढवल्या ते कित्येक जण असतात ते आपल्या लहान मुलांना घेऊन येतात. त्यांचा आम्ही आशीर्वादासाठी त्यांना वरती सोपतो देवीचे ते. त्याचप्रमाणे 7व्या महिन्याचा एक गोंधळ असतो जो म्हणजे प्रत्येकाच्या घरात गोंधळ होतो नाही होत, त्याप्रमाणे आम्ही एक तो गोंधळ घालतो. त्या 7व्या महिन्याच्या गोंधळाला सर्व भाविकांसाठी आशीर्वाद मानतो. इतर तसंच आमचं अष्टमीला आम्ही एक लहान मुलांचं एक कुमारिका पूजन केलं जातं. त्या कुमारिकांसाठी आशीर्वाद मागितले जातात. अष्टमीच्या दिवशी आमचा जो महाप्रसाद असतो त्याच्यामागील आमची भूमिका असते की त्या अष्टमीच्या दिवशी महाप्रसादाला वड्यातील प्रत्येक भाविकाचा हातभार लावा. या हेतूने आम्ही प्रत्येक भाविक काही ना काही अन्नदानाच्या स्वरूपाने एक योगदान देतं. अशा प्रकारे तो महाप्रसाद उभा राहतो व तो महाप्रसाद अष्टमीच्या दिवशी आम्ही संपूर्ण आपल्या वड्यातील जनतेला तसे इतर लोकांना आम्ही रहिवाशांना त्याचं महाप्रसादाचं वाटप करतो. शेवटच्या दिवशी विसर्जन दिवशी आम्ही पोळ्याचा प्रसाद करतो. अशा प्रकारे आमच्या पूजेचं एक स्वरूप आहे. त्या कार्यक्रमामध्ये रोजचं आमचं नियोजन असतं. घटस्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम काय, तिसऱ्या दिवशी काय, असं करत करत आम्ही अष्टमी सर्वात मोठा आमचा कार्यक्रम असतो. तो महाप्रसाद असतो. तो 3 ते 4 हजार भाविक इथे अगदी शांतपणे आणि सुरक्षित असून हा कार्यक्रम आम्ही पूर्ण करतो.
त्यानंतर आपलं दसऱ्याचा असतो, सोनं रोपण्याचा कार्यक्रम असतो. गावदेवीच्या चरणी आम्ही सोनं रोपण्याचा कार्यक्रम करतो. त्यानंतर आमची विसर्जनची मिरवणूक असते, ती दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी असते आणि ती मिरवणूकसुद्धा भव्य दिव्य अशी मिरवणूक असते. पूर्ण मिरवणूक ही 5 ते 6 तास चाललेली असते, पण आम्ही वेळेचं बंधन ठेवून 10 वाजेपर्यंत ती मिरवणूक पूर्ण परिसर फिरून पुन्हा थांबवून मग शांतपणे विसर्जनला जात असते. असं प्रत्येक वेळेला आम्ही कार्यक्रम करताना नवीन पिढीसुद्धा सोबत घेऊन चाललेलो आहोत. आज आमच्या पूर्वजांनी केलं, आम्ही करतो. यापुढे आमची येणारे नवीन मुलं आहेत त्यांना आम्ही तयार केलेलं आहे. या देवीने आजपर्यंत एवढ्या लोकांची नवसाला पावणारी ही आमची जी देवी आहे, त्यांनी कुणालाही खाली हाताने इथून पाठवलं आहे. तरी मी 100 वर्षाकडे जी आमची वाटचाल आहे, त्यामध्ये सर्व भाविकांनी, सर्व मुंबईतील सर्व देवी भक्तांनी आमच्या या मंडळाला भेट द्यावी ही विनंती व मोठ्या संख्येने आमच्या विसर्जन मिरवणुकीतसुद्धा सहभागी व्हावं आणि मिरवणुकीत असलेले जे देखावे आहेत ते पाहावे. पारंपरिक पद्धतीमध्ये मुंबईतील सर्वात जुनं असलेलं हे मंडळ, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. जय 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 भवानी.